सादर करीत आहे श्यामची आई, लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 30वी. गोष्टीचं नाव आहे तू वयाने मोठा नाहीस मनाने. श्रोते हो, नमस्कार. आपण ह्या श्यामच्या आई या कथेमध्ये श्यामच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यात. आज आपण ही कथा पाहूयात. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीत शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आपणास आठवण येते. फुलाफळांमध्ये जो रस आहे, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला हो. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुटीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळीस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा आणि दादा मोठे होतील ना, नोकरी करतील, पैसे कमावतील, तेव्हा मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू हो. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोठे माहीतच नव्हते. कित्येक दिवस सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्यात बांधून शाळेत जावे लागे. मफलर नव्हते, जाकीटे पण नव्हती, गरम कोट पण नव्हते. आता बघा, शहरामध्ये विचारूच नका. खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला. वारा व प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो. परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग व शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात. रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व असे चालण्याचेही ठरवित आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे टिगळे. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कुठून आणावयाचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत असत. दारिद्र्य येत होतं, तरी कज्जे दलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट कचेरीशिवाय चैनच पडत नाही हो. स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत. वडील दापोलीस आले म्हणजे 2 आणे मला खाऊला देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्चाचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात त्या खाऊच्या पैशांना रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चित केले होते. ध्येयावर डोळे होते. रोज मी पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल?
माझ्या भावाला मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट मी शिवावयास सांगितले. 2 वार कपडे घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार केला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात, परंतु मी प्रेमसूचक अश्रूच त्या कोटाला शिंपडले. किती आनंद वाटला मला त्यावेळी. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस हो श्याम, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्या, सांडेघरचा पर्रा यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकलेच नाही. हृदयात प्रेमपूर आला होता ना, तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून नावाचा एक सापाचा प्रकार आहे. तिचा रंग हिरवा असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. मग मी जपून चालू लागलो. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावायची व मग पाऊल टाकावायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत. माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच मी उत्सुक होतो ना. धावपळ करीत होतो. त्या नाल्यांमध्ये मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. दगड पायांना सुयांसारखे खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच मी घरी जाण्याची धडपड होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आकाश गरजत होतं. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी एकटाच चाललो होतो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी ठेवले होते. अण्णा आला. आई, अण्णा आला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्यात पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली होती त्यातून, वडील म्हणाले. गणपतीची कृपा बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की मी काहीतरी आपल्यासाठी आणले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन हं, घरात जा घेऊन आधी, मी म्हटले.
आई, हा बघ कोट, हा काही अन्नाच्या अंगाचा नाही आहे, हा मला आणला आहे होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट रे? मोरू दोषांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस ना, हा पहिला व शेवटचा हात लावलेला, ते मी कसे विसरेन? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही, पिचेही खर्चिले नाहीत. ती मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले हो. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे. तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट, ते विसरेन का मी? अण्णा, बघ छान होतो आतलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस रे, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास. हो, हेच प्रेम बाळांनो, तुम्ही पुढे चालू ठेवा. या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पाडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. आई, याला कुंकू लाव, पुरुषोत्तमने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव, उद्या कुंकू लावून देवाला नमस्कार करून अंगात घाल हो. नवीन कोट घालून गणपतीला आणावयास जा हो, आई म्हणाली. श्रोते तुम्हाला कशी कथा वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा गोष्ट कशी आहे. धन्यवाद.